नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये दिलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा दोन्ही भाषेत बघणार आहोत, मराठी आणि इंग्लिशमध्ये. तसेच आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाची PDF तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर मिळेल. तसेच ही PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. तसेच राज्यसेवा परीक्षेचा एक्झाम पॅटर्न काय असतो याच्यावर आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये मिळेल. तरी आपण पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. त्याच्या आधी आपण पूर्व परीक्षेचा एक्झाम पॅटर्न नेमका काय असतो ते एकदा पाहून घेऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पेपर 1 हा GSचा पेपर असतो, तर पेपर 2 हा CSATचा पेपर आहे. दोन्ही पेपर हे 200-200 मार्काचे आहेत. तसेच पेपर 1मध्ये 100 MCQ असतात, म्हणजेच एक प्रश्न हा 2 मार्काला आहे. तर CSATमध्ये म्हणजे जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये 80 प्रश्न असतात. याचाच अर्थ एक प्रश्न 2.5 मार्काला आहे. तसेच दोन्ही पेपरसाठी 2-2 तासाचा वेळ असतो. पेपर 1 जो GSचा पेपर आहे त्याचं स्टँडर्ड आहे डिग्री, आणि CSATच्या पेपरचं स्टँडर्ड हे टॉपिक 1 to 5 डिग्री लेवल, टॉपिक 6 हे 10वी लेवलचं, आणि टॉपिक 7 हे 10वी किंवा 12वी लेवलचं. हे जे आहे टॉपिक 1 to 7 हे आपण सिलेबसमध्ये पाहणारच आहोत. तसेच दोन्ही पेपरचं मीडियम हे मराठी इंग्लिश असतं, म्हणजेच या दोन्ही पेपरमधील प्रश्न हे मराठी तसेच इंग्लिश या दोन्ही भाषेत दिलेले असतात. फक्त CSATमधील 1-2 पॅसेज सोडून. CSATमध्ये काय असतं, 10 पॅसेज असतात. त्यापैकी 8 पॅसेज हे दोन्ही भाषेत दिलेले असतात. एक पॅसेज हा प्युअरली मराठीतच असतो आणि एक हा प्युअरली इंग्लिशमध्येच असतो. यांचं काही ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. तसेच या एक्झामचं नेचर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, म्हणजे सगळेच प्रश्न हे MCQ फॉर्मॅटमध्ये असतात, जिथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला असतो व खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा असतो. तसेच दोन्ही पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, आणि ही निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे. म्हणजेच तुमचे 3 उत्तरं चुकले तर एका बरोबर उत्तराचे मार्क कमी होतात. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं तर GSमध्ये म्हणजे पेपर 1मध्ये जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमच्या मिळालेल्या मार्कांपैकी 2 मार्क कमी होतात. तर CSATच्या पेपरमध्ये तुमचे 3 प्रश्न चुकले तर मिळालेल्या मार्कपैकी 2.5 मार्क कमी होतात. तर आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया. सर्वप्रथम आपण राज्यसेवेच्या पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीजचा अभ्यासक्रम पाहूया. यामध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. या चालू घडामोडी आपल्याला 3 स्तरावर करायच्या आहेत: राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. एक आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर असं कळतं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर आयोगाचा जास्त फोकस असतो. आपल्याला या तिन्ही लेवलच्या करंट अफेअर चांगलंच करायचं आहे, पण आपला फोकस हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयवर जास्त असला पाहिजे. तसेच जो दुसरा टॉपिक आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट, म्हणजेच भारतीय इतिहास हा महाराष्ट्राच्या संदर्भात व राष्ट्रीय चळवळ. आपण एक प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर असं कळतं की इथं जरी लिहिलं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात तरी महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. प्रश्न हे भारतीय इतिहासावरच जास्त विचारले जातात. तसेच जो तिसरा टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र, इंडिया, वर्ल्ड जॉग्राफी. याच्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड, म्हणजेच महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल. भूगोलामध्ये एक सांगण्यासारखी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या भूगोलावर राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जास्त प्रश्न विचारले जात नाही आहे. त्याच्यामुळे आपला फोकस हा भारताचा आणि जगाच्या भूगोलावर असला पाहिजे. जो चौथा टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र अँड इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी अँड राईट इश्यूज, म्हणजेच आपण त्याला मराठीत असं म्हणूया की महाराष्ट्राची व भारताची राज्य व्यवस्था आणि शासन. याच्यामध्ये राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी शासन, सार्वजनिक धोरणे, हक्काचे प्रश्न, म्हणजे हा एकंदरीत राज्यव्यवस्थेवरचा टॉपिक आहे. तेही महाराष्ट्राची व भारताची या दोन्ही लेवलचा आपल्याला हा अभ्यास करायचा आहे.
तसेच जो पुढचा टॉपिक आहे तो आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज. तसेच याला आपण मराठीत बघितलं तर आर्थिक आणि सामाजिक विकास, त्याच्यामध्ये शाश्वत विकास, गरिबी, समावेश, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. पुढील जो टॉपिक आहे तो आहे जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज. आणि ते आयोगाने असं दिले की दॅट डू नॉट रिक्वायर्ड सब्जेक्ट स्पेशलायझेशन, म्हणजे इन्व्हायरमेंटवर, पर्यावरणावर जनरल क्वेश्चन असतील असं आयोगाने इथे दिलेलं आहे. यालाच आपण मराठीत असं बघितलं तर पर्यावरणीय शास्त्र, जैवविविधता व हवामान बदल यावरील सामान्य समस्या. तसेच आपण जे आता बघितलं की याला स्पेशलायझेशनची गरज लागणार नाही या टॉपिकला. जो पुढचा आणि शेवटचा जो टॉपिक आहे पेपर 1 GS मधील तो आहे जनरल सायन्स म्हणजेच सामान्य विज्ञान. एक आपण GSच्या पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर असं कळतं की प्रश्न हे जवळपास त्या विषयाचे फिक्स असतात, म्हणजे किती प्रश्न पडतील, एकाद दोन प्रश्न चेंज होऊ शकतात. तर त्यानुसार करंट अफेअर्ससाठी राज्यसेवेमध्ये 15 क्वेश्चन येतात, याच्या अराउंडच येतात. दुसरं आहे हिस्ट्रीवरही एकंदरीत 15 क्वेश्चन येतात. तसेच जॉग्रफीवर 15, नंतर पॉलिटीवर 15, तसेच नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे इकॉनॉमिक्सवरही 15च्या आसपास प्रश्न येतात. तसेच जनरल सायन्स जे सामान्य विज्ञान आहे यावर सगळ्यात जास्त म्हणजे 20च्या आसपास प्रश्न येतात. तसेच जो 7वा टॉपिक आहे तो आहे इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण शास्त्र, याच्यावर एकंदरीत 5 प्रश्न विचारले जातात. तर एकंदरीत असे 100 MCQ आपल्याला GSच्या पेपरमध्ये विचारले जातात. तसेच अजून एक इथं बाब सांगण्यासारखी आहे की जे प्रिलिम्सचा अभ्यासक्रम आहे GSचा, हा एकंदरीत आयोगाने खूप असा डिस्क्राईब करून दिलेला नाही, खूप डिटेल असा सांगितलेला नाही आहे. एक सर्फिशियल असा अभ्यासक्रम दिलेला आहे, पण आयोगाने दिला आहे म्हणून आपल्याला हा व्यवस्थित वाचूनच याच्या निगडीतच आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपण CSATचा अभ्यासक्रम पाहूया. CSAT मध्ये जे एक 60 टॉपिक आयोगाने इथं दिलेले आहेत सिलेबसमध्ये. तसेच आपण प्रिव्हियस इयरचे पेपर बघितले तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सिलेबस बघून कन्फ्युजन होईल की त्यांना नेमकं कळणार नाही की नेमके प्रश्न आयोग काय विचारतो. तर एक प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला CSATच्या पेपरमध्ये 4 टाईपचे प्रश्न आढळतात. पहिला हा की RC म्हणजे आपण त्याला उतारे म्हणू, यावर 50 प्रश्न असतात. दुसऱ्या टाईपचा प्रश्न असतो डिसिजन मेकिंग, यावर 5 प्रश्न असतात. जो तिसरा टॉपिक असतो तो असतो न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे त्याला आपण अंकगणित म्हणतो. आणि चौथ्या टाईपचे प्रश्न हे लॉजिकल रिझनिंग, त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो. या दोघांवर मिळून असे 25 प्रश्न असतात. तर असे 4 टाईपचे प्रश्न आपल्याला CSATमध्ये विचारतात. ते आपण आता सिलेबस वाईज बघूया की नेमकं सिलेबसमध्ये हे प्रश्न कुठं फिट होतात. सिलेबसमध्ये जो पहिला टॉपिक दिला आहे तो आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, यालाच आपण साध्या भाषेत उतारे म्हणूया. तसेच इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, यालाच मराठीत संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्य, ही बाब उतारे किंवा डिसिजन मेकिंगमधून चेक केली. जो तिसरा टॉपिक आयोगाने CSATच्या पेपरमध्ये दिलेला आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, त्याला मराठीमध्ये तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता असं म्हणतात. त्याला आपण एकंदरीत सोप्या भाषेमध्ये बुद्धिमत्ता असं म्हणूया. जो चौथा टॉपिक आहे तो आयोगाने दिला आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे. यावर एकंदरीत CSATला दरवर्षी 5 प्रश्न विचारले जातात. आणि इथे अजून एक बाब सांगण्यासारखी, डिसिजन मेकिंगच्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे समजा तुम्हाला डिसिजन मेकिंगचा प्रश्न तुमचा चुकला तर तुम्हाला पेनल्टी बसणार नाही. तसेच डिसिजन मेकिंगमध्ये समजा 4 ऑप्शन दिलेले असतात तर मार्क सिस्टीम कशी असते, एका प्रश्नाला हायेस्ट म्हणजे 2.5 मार्क असतात, दुसऱ्या प्रश्नाला 1.5 मार्क असतात आणि त्याच्या पुढच्या प्रश्नाला म्हणजे त्याच्या खालच्या प्रेफरन्सला 1 मार्क असतात आणि जो सगळ्यात वर्स्ट ऑप्शन असतो त्याला 0 मार्क असतात. तर एकंदरीत अशी डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाची मार्किंग सिस्टीम असते, ह्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. जो पुढचा टॉपिक आयोगाने CSATमध्ये दिला आहे तो आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, सामान्य मानसिक क्षमता. त्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्तामध्येच हा टॉपिक येईल असं त्याला कन्सिडर करूया. जो 6वा टॉपिक आयोगाने दिला आहे तो आहे बेसिक न्यूमरसी, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड,
हे क्लास 10च्या लेवलचं. तसेच डेटा इंटरप्रिटेशन, त्याच्यामध्ये मग चार्ट्स, ग्राफ्स, टेबल, डेटा सफिशियन्सी, हेही क्लास 10चा आहे. त्यालाच आपण मराठीत असं म्हणूया मूलभूत संख्या. 7वा जो टॉपिक आयोगाने दिला आहे तो आहे मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स. हा 10वी किंवा 12वीच्या लेवलचा आहे. यालाच मराठीमध्ये मराठी व इंग्रजी भाषा आकलन कौशल्य म्हणतात. तर एकंदरीत पहिला जो टॉपिक दिला होता कॉम्प्रिहेन्शन, हा दिल्यानंतरही आयोगाने हा टॉपिक का दिला आहे असं बऱ्याच जणाला प्रश्न असेल. कारण की आपल्याला सीसॅटच्या पेपरमध्ये 10 उतारे असतात. त्यामधील 8 उतारे हे दोन्ही भाषेत दिलेले असतात, मराठी आणि इंग्लिश. एक उतारा हा मराठीतच दिलेला असतो, कारण की त्याच्यात तुम्हाला इथं जसं दिलं आहे मराठी भाषेचं आकलन कौशल्य बघायचं असतं, आणि एक उतारा हा प्युअरली इंग्लिशमध्येच दिलेला असतं. त्यातून तुम्हाला इंग्रजी भाषेचं आकलन कौशल्य हे तुमचं त्याच्यावरून ओळखलं जातं. इथं मराठीत ट्रान्सलेशन दिलेलं नसतं, तसेच या मराठीच्या उतार्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. 8च उतारे हे दोन्ही भाषेत असतात. त्याच्यामुळे आयोगाने हा टॉपिक असा एक सेपरेट दिलेला आहे. तर एकंदरीत हा सीसॅटचा सिलेबस आहे. तसेच या सिलेबसच्या खाली आयोगाने 3 नोट्स दिलेल्या आहेत. त्या काय आहेत त्या आपण पाहूया. जी पहिली नोट आहे ती आपण आताच बघितलेली आहे की जे सीसॅटमध्ये जे 10 उतार येतात त्याच्यापैकी 8 उतार हे दोन्ही भाषेत, एक इंग्लिशचा आणि एक मराठीचा, हेच इथं दिलेलं आहे. आपण एकदा इंग्लिशमध्ये त्याला वाचून घेऊया नीट. क्वेश्चन्स रिलेटिंग टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स ऑफ क्लास 10 अँड 12 लेवल लास्ट आयटम इन द सिलेबस ऑफ पेपर, जो आता आपण मागं बघितला, विल बी टेस्टेड थ्रू पॅसेजेस फ्रॉम मराठी अँड इंग्लिश लँग्वेज विदाउट प्रोव्हाइडिंग क्रॉस ट्रान्सलेशन. म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन दिलं जाणार नाही असं आयोगाने इथं सांगितलेलं आहे. तसेच जी पुढची नोट आयोगाने दिली आहे ती आहे द क्वेश्चन्स विल बी ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप. म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील, जिथं तुम्हाला एक प्रश्न दिलेला असेल व 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. जी शेवटची नोट आयोगाने दिली आहे ती आहे इट इज अ मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू अपियर इन बोथ पेपर्स ऑफ स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम एक्झामिनेशन फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन. देअरफॉर अ कॅन्डिडेट विल बी डिस्क्वालिफाईड इन द केस ही ऑर शी डझंट अपियर इन बोथ द पेपर्स ऑफ स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम एक्झामिनेशन. म्हणजे आयोगाचा इथं सांगण्याचा अर्थ आहे की जे आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, GS आणि सीसॅट, हे दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागतील. समजा तुम्ही GSचाच पेपर दिलात आणि घरी निघून गेलात तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. तुम्हाला हे दोन्ही पेपरला अपियर व्हावं लागेल, नंतरच तुमच्या पेपरचं इव्हॅल्युएशन होईल, नाहीतर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. तर एकंदरीत हा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा एक्झाम पॅटर्न आहे. तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा हा सिलेबस आहे, तो तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तसेच तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा, आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ. धन्यवाद.